हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. तर आज मी बनवत आहे समोसा खास्ता पुरी आणि तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर ही एकदम न्यू लेटेस्ट रेसिपी आहे. तर चला मग बघूया. तर इथे मी एक जुडी फ्रेश मेथी घेतली होती. त्यात 10 ते 12 हिरवी मिरची घातली, एकदम तिखटवाली. खूप सारा लसूण घातला, मीठ घातलं आणि भाजी त्याची बनवून घेतली, जशी आपण मेथीची भाजी बनवतो तशी. आणि मग तिला थंड केलं आणि मिक्सरच्या जारमधून काढून घेतली. तर आपल्याला ती भाजी जास्त बारीक पण नाही करायची आणि जास्त ठोकत पण नाही ठेवायची. तर इथे मी त्याच पेस्टच्या अनुसार 2 डबे पीठ घेतलं, कारण की एवढ्यात आपलं आटा झाला पाहिजे हे करणं, तेवढं घेतलं. तर हे तुम्ही बघू शकता कशी मस्त मी मेथी हे करून घेतली आहे मिक्सरमधून काढून. आणि एवढ्याच पाण्यात आपल्याला आटा करायचा आहे. तर आटा जास्त नरम करायचा नाही, आपल्याला आटा थोडा कडक ठेवायचा आहे. तर पाणी बाहेरचं घालू नका, एवढ्याच त्याच्यात आपल्याला आटा करून घ्यायचा आहे, कारण की एवढ्यात आपली पुरी मस्त चवीला उतरणार. तर मी असं थोडं थोडं ते मिक्सरमध्ये जे मिक्सर धुतलेलं पाणी आहे ते घातलं वरून आणि तेवढंच हे केलं. तर ही पुरी आपण सकाळी चहा सोबत खाऊ शकतो नाश्त्यामध्ये, आणि मुलांना पण टिफिनवर देऊ शकतो. कधी गावाला चाललो तर गाडीत, कधी ट्रेनमध्ये आपल्याला 1 दिवस, दीड दिवस जातो, तर डब्यावर पण नेऊ शकतो. ही पुरी 2 ते 3 दिवस खराब होत नाही. एकदम खुसखुशीत होते, कडक होते, त्यामुळे खराब होत नाही. तर आता इकडे आपण आटा मळून 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवला. इकडं पॅनमध्ये आपलं तोपर्यंत तेल गरम होत होतं. तर तेल गरम झालं, तर अशी मग एक चपातीच्या आकारानं एक गोळा तोडून घ्यायचा. जास्तच घेतलाय मी, चपातीपेक्षा थोडा जास्त घ्यायचा आणि मस्त पोळपाटावर हलक्या हाताने तेल लावायचं, प्रेस करायचा हलक्या हाताने तेल लावून, आणि तिला मस्त मोठी पोळपाट भरून लाटून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे आणि कलर पण एवढा भारी वाटत होता ना, खूपच भारी. आणि खायला पण तशीच चवदार होती बरं का. तर अशी चपाती लाटून घेतली आणि असं चौकोनी आपण कापून घ्यायचं, तिरकोनी. तर ही पुरी सर्वांनाच, लहान मुलाशी बी आवडेल आणि घरातल्या माणसांना पण खूप आवडेल. जास्त करून तर ही नाश्त्यामध्ये पण कामी येणार आणि शाळेच्या टिफिनवर पण कामी येणार. तर तुम्ही बघू शकता किती मस्त पुरी फुगली आहे आपली आणि मस्त शेकत पण आहे. आणि तेल, हो, जास्त गरम पण तेल ठेवायचं नाही आणि जास्त थंड पण ठेवायचं नाही. जास्त गरम ठेवल्याने काय होणार, की पुरी नुसती भाजल्या जाणार पण आतमध्ये कच्ची राहणार. आणि जास्त थंड असल्याने काय होणार, की पुरी आपलं तेल पेणार. तर ना आपल्याला तेल मस्त मीडियम गरम करायचं आहे. तर बघा किती मस्त पुरी फुगली पण आहे आणि खुशखुशीत मस्त कडक झाली आहे. तर तुम्हाला अशी हीच पुरी अशीच बनवायची असेल तर मी जसं जसं मागे सांगितलंय तसं तसं फॉलो करा आणि ही पुरी नक्कीच बनवून खा. तर पुरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग भेटूया उद्या नवीन रेसिपी सोबत.